महाराष्ट्रातील निवडणूक निकाल वादासंदर्भात एक महत्त्वाचा खुलासा झालाय। सीएसडीएस संचालक संजय कुमार यांच्या ट्विटमुळे आता खळबळ माजलेली आहे। महाराष्ट्र निवडणूक आकडेवारी देताना चूक झाल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे। हे ट्विट त्यांचं आपण सध्या स्क्रीनवर बघतोय। विधानसभेला मॅच फिक्सिंग झाल्याचा राहुल गांधींनी सुद्धा आरोप केलेला होता। राहुल गांधींच्या आरोपातील आता हवा निघणार का असा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे। या संदर्भात नेमकं काय पोस्ट त्यांनी केलेली आहे आपण बघतोय। महाराष्ट्र निवडणुकी संदर्भात पोस्ट केलेल्या ट्विट बद्दल मी मनापासून माफी मागतो। 2024च्या लोकसभा निवडणुकीचा आणि 24च्या विधानसभा निवडणुकीच्या डेटा तुलना करताना त्रुटी समोर आल्या आहेत। आमच्या डेटा टीमने डेटा वाचण्यात चूक केली आहे। ट्विट काढून टाकण्यात आलं आहे। कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती पसरवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता अशी ही पोस्ट सीएसडीएस संचालक संजय कुमार यांनी केलेली आहे। महाराष्ट्रातल्या निवडणूक निकाल वादासंदर्भात महत्त्वाचा खुलासा होतोय। 2024च्या निवडणुकीच्या आकडेवारी मांडताना चूक झाल्यासंदर्भात डेटा वाचण्यात चूक झाल्यासंदर्भातला खुलासा आता संजय कुमार यांनी केलेला आहे आणि संजय कुमार यांच्या ट्विटमुळे आता खळबळ माजलेली आहे। विधानसभेला मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप हा राहुल गांधींकडून सुद्धा करण्यात आलेला होता आणि आता राहुल गांधी यांच्या आरोपातली हवा निघणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। विधानसभा निवडणूक आकडेवारी मांडताना चूक झाल्याचं संजय कुमार यांनी म्हटलंय। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालासंदर्भात आता काही खुलासे समोर येताना दिसतायत। आपल्याला माहिती आहे राहुल गांधी यांनी या संदर्भात खुलासा केलेला होता। अनेक बाबी त्यांनी या संदर्भात समोर आणलेल्या होत्या। विधानसभेला मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप एकीकडे त्यांनी केलेला आणि अशात आता सीएसडीएस संचालक संजय कुमार यांनी जे ट्विट केलंय त्याच्यामुळे खळबळ माजलेली आहे।